भाऊ, व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आपल्या पक्ष कार्यालयातील, कधीचा तो व्हिडिओ आहे आणि त्यावर कुठली टीका होती आहे? काल पंचमी होती, दिवाळीसारखा सण आहे. आम्ही पंचमीला शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ग्रामीणचे पदाधिकारी यांना एकत्र या ठिकाणी आम्ही दिवाळी मिलनानिमित्त बोलावलं होतं. त्यामध्ये आमच्या महिला भगिनी अर्ध्या होत्या, अर्ध्या आम्ही पदाधिकारी होतो. त्या ठिकाणी सिंगर आम्ही ठेवला होता. सर्वांनी ज्यांना ज्यांना गाणे येते त्यांनी आपले गाणे परफॉर्म केले, ज्यांना कॉमेडी करतात त्यांनी कॉमेडी परफॉर्म केली, काही लोकांनी डान्स केला. आम्हीसुद्धा महिला भगिनींसोबत त्यांनी डान्स केला तर आम्हाला ओढलं तर आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत डान्स केला. यामध्ये आमची एक मला नवीन कळलं, आमची महिला अध्यक्षांनी सांगितलं की ही कार्यकर्ती जी आहे ती लावणी सम्राट आहे. तर मी म्हटलं लावणी सम्राट आहे तर तुम्हीसुद्धा आम्हाला परफॉर्म करून दाखवा. तर त्यांनी लावणी परफॉर्म केली. आमच्या परिवारामध्ये बसून जर आम्ही ह्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ते लावणी सम्राट पदाधिकारी असलं मला माहीत पडल्याबरोबर म्हटलं आम्ही परफॉर्म करा तुम्ही, त्यात मला असं काहीच चुकीचं वाटत नाही. त्यामध्ये पाहणाऱ्यांचा दोष आहे त्यांनी ज्या पद्धतीने व्हायरल केलेला आहे. यामध्ये त्यांनाही म्हणजे जेंट्स बाहेरचं कोणीच नव्हतं ना, पारिवारिक आमचा कार्यक्रम होता. महिला पदाधिकारी आपल्या पक्षाचे आहेत, त्यांचं नाव काय आणि तुम्हाला पक्षश्रेष्ठीकडनं माध्यमांवर बातमी धडकल्यावर काही फोन वगैरे? महिला अध्यक्षांची पदाधिकारी जी आहे नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला पदाधिकारी उपाध्यक्ष आहे ती, त्यांचं नाव आहे शिल्पा शाहीर. जेव्हा पदाधिकाऱ्यांना कळलं का त्या हे लावणी सम्राटसुद्धा आहे तर त्यांना आम्ही म्हटलं लावणी करा. तर तसं वावगं काहीच नाही, फक्त बघा ज्यांनी व्हायरल केलं ते पाहणाऱ्यांचा दोष आहे, तो आम्हाला त्यात काही चुकीचं आहे असं काही वाटत नाही मला. पक्ष सजेशन निश्चितच आहे. ज्या पद्धतीचं असं व्हायरल झालं असेल, मी अजून काय व्हायरल झालं बघितलं नाही, परंतु त्यांना मी सांगितलं कुठेही कमीपणा वाटण्याचं कारण नाही. पारिवारिक संबंधामध्ये माझी फॅमिलीसुद्धा होती, आमच्या महिला भगिनी होत्या, त्यांच्यासोबत त्यांनी परफॉर्म केलं. ज्यांचे जे आर्ट आहे, काही सिंगर होत्या काही महिला, त्यांनी गाणे म्हटले त्या ठिकाणी, काही डान्स केला महिलांनी, काही लोकांचे आम्ही सत्कार केला, त्या महिलांचाही सत्कार केला. म्हणजे ज्यांनी चांगले परफॉर्म केले त्यांचा आम्ही आमच्या परिवारामध्ये सत्कार केला व त्यांचा आनंद घेतला. बाहेरचं कोणीही नव्हतं, लावणीचं काही संबंध नाही, पण ती लावणी सम्राट असल्यामुळे आम्ही म्हटलं परफॉर्म करा. मी स्वतः म्हटलं तुम्ही परफॉर्म करा. त्यामध्ये चुकीचं असं काहीच झालं नाही असं मला वाटतंय. ठीक आहे. हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, समोर बघून सांगा की या ज्या महिला आहे या तुमच्या यांचं पद काय आहे पक्षामध्ये, यांचं नाव काय आहे आणि हा सगळा दिवाळीच निमित्तानं कार्यक्रम होता. बिलकुल. नमस्कार, मी सुनीता एरणे, नागपूर शहर महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. काल जो तुम्ही मीडियाच्या माध्यमातून एका महिलांबद्दल जे दाखवलेलं आहे, तुम्ही न्यूज बनवलेली आहे, हे फार चुकीची न्यूज बनवलेली आहे. जी शिल्पा शाहीर आहे ही महाराष्ट्रीय संस्कृतीची लावणीची सुपरहिट म्हटलं तरी चालते. आणि तुम्हाला माहीत आहे लावणी ही आपली महाराष्ट्राची आणबान शान आहे आणि अशा महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत. ती आपली एक पदाधिकारी आहे, नागपूर शहरला उपाध्यक्षही म्हणून तिची निवड झालेली आहे. आणि सर, आमचा जो काल कार्यक्रम होता दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता. आज दिवाळी मिलन म्हणजे असं मिलनचं कार्यक्रम असते आणि कारण आमचा एवढं सुंदर कार्यक्रम केला की आम्ही प्रत्येक महिलांनी त्याच्यामध्ये डान्स केलो, संगीत म्हटलं आणि लावणी. ज्या महिलांकडनं जे गुण आहेत ते काल दाखवण्यात आलं. तर तिथं आमचं पूर्ण परिवार होतं. परिवाराच्या समोर काय आपण आपल्या कला दाखवू शकत नाही? हे काही चूक आहे? हे गलत आहे? जर आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणतं कार्यक्रम केलं आणि आमच्याच फॅमिलीतले आणि चांगले जाणेमाने सगळे लोक होते तर तुम्ही सर त्यांना एक विचित्र प्रकार म्हणून ते एवढं व्हायरल केलेलं आहे की अजितदादांच्या गटातून लावणींचा कार्यक्रम केला. सर, लावणींचा कार्यक्रम नाही केला. काल माझ्या सगळ्या पदाधिकारी आल्या. मी म्हटलं बा, तिचं आत्ताच एक लावणी जी आहे आत्ताच तिची एक रिलीज झाली पुन्हा, तर म्हटलं तू थोडंसं हा मनोरंजनचा दिवाळी मिलन म्हणजे मनोरंजनचा कार्यक्रम. तर तिने फक्त 5 ते 10 मिनटं, 5-10 मिनिटे नाही, 5-7 मिनटंच फक्त लावणीचं कार्यक्रम दाखवलं. आम्ही सगळ्या महिलांनी सहभाग घेतलं. आणि जर सर, मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवारातली एक मुलगी आहे, पण एका फॅमिलीतली पण आहे. मला असं वाटते की कोणत्याही कलाकारांना की काही असं विचित्र तुम्ही बोलू नये. थँक्यू.